आता आपण याच्यामध्ये सर्व कॅन्डिडेट्सचे फॉर्म्स वगैरे अगोदर भरले होते. आता त्याचा फिजिकल टेस्ट मैदान चाचणी 19 तारीख पासून 19 जून पासून सुरू होणार आहे. जालनामध्ये आपल्याकडे एकूण 6,978 एवढे व्हॅलिड अर्ज प्राप्त झालेले आहे आणि त्यामध्ये टोटल 102 कॉन्स्टेबल आणि 23 ड्रायव्हर असे 125 जागा आपल्याकडे आहेत. तर त्यासाठी ही भरती 19 तारीखपासून सुरू करणार आहे. डेली ऑन एन ॲव्हरेज 800 कॅन्डिडेट आपण घेणार आहोत. त्यासाठी त्या सर्व कॅन्डिडेट्सला सूचना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल आणि ईमेलद्वारा गेलेली आहे. आम्ही पण त्याला सगळा तो जो डेलीचा चार्ट आहे तो जालना पोलीसची वेबसाईटवर पण उपलब्ध राहणार आहे. ऑलरेडी पोलीस रिक्रुटमेंट 2024.MAHIT या वेबसाईटवर तर ऑलरेडी सेंट्रली उपलब्ध आहे. ते 19 पासून सुरू होणार आहे. त्यामध्ये सर्व कॅन्डिडेट्सला जाहीर आवाहन आहे की आपण वेळात पोहोचा. अर्ली मॉर्निंग 4:30 AM 4:30 वाजेपासून ती आम्ही एंट्री सुरू करणार आहे. सर्वप्रथम डॉक्युमेंट चेकिंग होईल, हाईट आणि चेस्ट मेजरमेंट होईल. जर त्याच्यामध्ये पात्र ठरला उमेदवार तर त्याला 100 मीटर नंतर 1600 मीटर नंतर गोळाफेक असे 3 इव्हेंट त्याच्यामध्ये राहतो. एकूण 50 गुण फिजिकलचे राहतो आणि त्यामध्ये नंतर जो क्वालिफाय करणार किमान 50% मार्क्स याच्यामध्ये आले पाहिजे, म्हणजे 50% मिनिमम 25 आणि एकूण वॅकन्सीचे 10 पट एवढे उमेदवाराला नंतर लेखीमध्ये आपण क्वालिफाय करणार आहोत. आणि त्याच्यानंतर लेखीची डेट अजून फिक्स नाही आहे, कारण ते पूर्ण महाराष्ट्राची एकच डेट असते. समान झाल्यानंतर लेखीची डेट याच्यामध्ये राहणार आहे. त्याच्यामध्ये सर्व कॅन्डिडेटसाठी महत्त्वाची सूचना आहे की त्यांनी त्याचे ॲडमिट कार्ड तसेच त्यासोबत लागणारे इतर सर्व डॉक्युमेंट्स, जसा ॲडमिट कार्ड जो प्रवेशपत्र आहे, आधार कार्ड किंवा ओळखचा पत्रक, आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड वगैरे, तसेच 10वी 12वीचे पासिंगचे प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता आणि जो ओबीसी साठी आणि SC नॉन क्रिमिलियर जो असतो आपला सर्टिफिकेट, खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी 30% आरक्षणाचे प्रमाणपत्र, EWS SCBC प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाले, होमगार्ड, अंशकालीन बंदीधर, खेळाडू, संघात प्रमाणपत्र, हे सगळे तसेच जो ड्रायव्हरसाठी उमेदवार आहे त्यांनी जो ड्रायव्हिंग लायसन्सचा पण प्रमाणपत्र सोबत आणला पाहिजे ओरिजिनलमध्ये. आणि तसेच 5 मिनिमम पासपोर्ट साईज फोटो सर्वांनी आणले पाहिजे. जर हे नसले तर अर्ली मॉर्निंग धावपास खूप होईल आणि त्या कॅन्डिडेटला उशिरा होऊ शकते. तसेच सर्वांना आव्हान आहे की लवकर पोहोचले पाहिजे, कारण जो आला अगोदर त्याची तशी टेस्ट क्लिअर करून आम्ही राऊंड सुरू करणार आहे. तर जनरली कॅन्डिडेट्स असतो की अर्ली मॉर्निंग आले की फ्रेश माइंडमध्ये असतो आणि पावसाच्या वातावरण असल्यामुळे एनिवेज कमी आहे, पण तरी सर्वांना आव्हान आहे की लवकर आले पाहिजे. त्यासाठी आम्ही योग्य तो बंदोबस्त 4 दिवसांची 30 पोलीस अधिकारी, 70 कर्मचारी, 50 मंत्रालयीन कर्मचारी असा मोठा बंदोबस्त लावलेला आहे. पूर्णपणे पारदर्शक राहील त्यासाठी CCTV कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा प्रत्येक इव्हेंटच्या प्रत्येक स्टेपच्या टेस्टसाठी वेगळा कॅमेरा राहणार, माहितीसाठी वेगळा कॅमेरा राहणार, डॉक्युमेंट पडताळणीसाठी वेगळा कॅमेरा राहणार. तिकडे 100 मीटर 1200 मीटर तिकडे CCTV कॅमेरे फिट राहणार. आपले गोलाफेकचा प्रत्येक कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्डिंग होणार. तसेच आपण RFID टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे सगळे रनिंगचे दोघे इव्हेंट कव्हर करणार आहे. सो दॅट इव्हन मिली सेकंड मायक्रो सेकंड पर्यंत त्याच्यामध्ये रिडिंग राहील. कारण जो ट्रेडिशनली स्टॉपवॉच जो आपण घेतो त्याच्यामध्ये कधी तक्रार येतात की तो ह्युमन एरर असू शकते, की एका व्यक्ती थोडा 1 सेकंड उशिरा दाबली किंवा 1 सेकंड अगोदर दाबली. तर हा टेक्नॉलॉजी असल्यामुळे तो जो RFIDचा टाईम आहे त्याचाच पॅरलली आपण चेकिंगसाठी CCTV कॅमेरे पण बनवणार आहे. जर कोणाला काही डाऊट आहे
तर आपण त्याला लगेच त्याच ठिकाणी सीसीटीव्ही बघून त्याची व्हेरिफिकेशन पण तो करू शकतो आणि तशी फॅसिलिटी आपण ठेवणार आहे. पूर्णपणे पारदर्शक राहील याची पूर्ण खात्री आम्ही करत आहोत. त्यामुळे दोन्ही राहणार आहे. कोणीही सर्व कॅन्डिडेटला आव्हान आहे, जर कुठला कोणी सांगतो की तो काही मदत करू शकतो किंवा काही पैशाचा काही लालच दिला तर अजिबात त्याच्या बळी पडू नको. आणि जर कोणी तसा सांगत आहे तर डायरेक्ट मला एसपीला आणि आम्ही तुम्हाला 5चा नंबर देत आहोत. एसपी अँटी करप्शनचे DYSP, आमच्या पोलीस कंट्रोल रूम किंवा आमची PANCBचा नंबर दिला आहे. सोबत दिलेला आहोत. तुम्ही संपर्क करा. जर कोणीही बाहेरच्या ह्याच्यात आहे, कोणी कोचिंग वाला असू शकतो, कोणी रिटायर्ड पोलीस असू शकतो, रिटायर्ड क्लर्क असू शकतो, कोणी सर्व्हिंग पोलीस असू शकतो, सर्व्हिंग क्लर्क असू शकतो, कोणी असू शकतो. जर कोणीही असा लालच देतो तर 100% मी खात्रीशीर सांगतो तो मला फसवत आहे, त्याच्यामध्ये पडू नको. जर आमच्या निराशा झाला तो पण आरोपी होणार, तुम्ही पण आरोपी होणार. आणि एकदा असले की पूर्ण करिअर संपू द्या, त्याच्यानंतर कुठली प्रतिनिधी बसता येणार. त्यासाठी सर आव्हान आहे, त्याच्याकडे काही लालचच्या बळी पडू नको. तसेच 2 अजून याच्यामध्ये सूचना आहे.